वहिनी आणि मी शेतात दोघेच. फार्म हाऊसवर वहिनीबरोबर असं अटकलो की रात्रभर शेतामध्येच. सकाळ होईपर्यंत वहिनी आणि मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी आकाश, मावस भावाची बायको, आणि मी. आमच्यामध्ये असं काही घडलं. आम्ही शेतामध्ये होतो. तिथे एक छोटे फार्म हाऊस. मी आणि वहिनी असे अडकलो आणि नंतर जे काही झालं ते. मित्रांनो, कथा पूर्ण आहे का? कथा खूपच छान आहे. तर चला कथेला सुरुवात करूया. कथा माझी आणि वहिनीची आहे. तुम्हाला कथा खूप आवडेल, तर पूर्ण कथा आहे का? मावशीचा मुलगा माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, पण त्याचं लग्न माझ्या अगोदर झालं. तो एकुलता एक होता आणि त्याच्या घरी जमीन वगैरे होती. त्यामुळे त्याचे लग्न लवकर झाले. त्याला मुलगी लवकर भेटली. आम्ही 4 भाऊ, मी 2 नंबरचा. आमच्या घरी ना जमीन ना शेती, काहीही नाही. त्यामुळे मला काही लवकर मुलगी भेटत नव्हती. मुलीवाले घरी बघत की मुलाकडे काय आहे ते. माझा मोठा भाऊ चांगला शिकला, नोकरीला लागला, त्याचे लग्न झाले. आता माझा नंबर होता. माझं वय पण वाढत चाललं होतं. तरीही माझं लग्न काही ठरत नव्हतं. दिसायला मी खूप भारी होतो, पण लोक काही मुलांच्या दिसण्यावरून मुलगी देत नाही. मुलगा कसा पण असो, काळा सावळा, तो एकतर नोकरीवर पाहिजे, नाहीतर घरी चांगलं पाहिजे, पैसा वगैरे. मुलीकडच्यांची अशी डिमांड होती की मुलाला नोकरी पाहिजे किंवा घरी शेती वगैरे. माझ्याकडे तर काहीच नव्हते. मी दिसायला चांगला होतो, तरी पण मला मुलगी भेटत नव्हती. माझं वय वाढतच चाललं होतं. माझा मावस भाऊ अमित दिसायला सावळा होता, पण घरी जमीन, पैसा आणि एकुलता एक. माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असून सुद्धा त्याचं लग्न झालं. मी निराश होतो, कारण माझं लग्न करायला पाहिजे होतं, तर मावशीच्या मुलाचं लग्न केलं. मी काही मावशीच्या मुलाच्या लग्नाला गेलो नाही. असंच काही कारण मी मावशीला सांगितलं आणि लग्नाला गेलोच नाही. माझ्या घरचे बाकी सर्व गेले लग्नाला. लग्न झाल्यानंतर मी भेटायला गेलो होतो आणि मावशीकडे 1 आठवडा राहिलो. जेव्हा मी मावशीच्या घरी गेलो आणि मावशीचा मुलगा अमितला भेटलो, त्याची बायको जेव्हा मी बघितली, तर मला मनामध्ये आतून थोडे दुःख झाले. ते दुःख असे होते की अमित दिसायला एवढा सावळा होता. अमित दिसायला सावळा आणि त्याला बायको अशी गोरीपान भेटली. तिचं रंगरूप बघून मी बेभान झालो. एवढी सुंदर बायको अमितला भेटली. तिला तर अमित थोडा पण शोभत नव्हता. अमितची बायको रुपाली आणि माझं शिक्षण एकच झालं होतं. ती पण तेवढी शिकलेली होती जेवढा मी शिकलो होतो. आमचं तर पहिल्या दिवसापासूनच खूप जमू लागलं. मी तिला आता रुपाली वहिनी म्हणू लागलो. रुपाली मला म्हणाली, मग भाऊजी, तुम्ही लग्न कधी करताय? ते ऐकून तर माझ्या मनाला वेदना होत असे, कारण माझी तर खूप इच्छा होती की लवकर लग्न व्हावे. पण आता वहिनीला कसं सांगणार की मुलगीच भेटत नाही. मी रुपाली वहिनीला म्हणालो, वहिनी, अजून चांगली मुलगी नाही भेटली. मला जेव्हा एक सुंदर मुलगी भेटेल तेव्हा लग्न करेल. रुपाली वहिनी म्हणाली, मला सांगा कशी मुलगी पाहिजे तुम्हाला, मी शोधेल तुमच्यासाठी. मी म्हणालो, वहिनी, अगदी तुमच्यासारखी रूपवान पाहिजे. मी थोडी तारीफ केली वहिनीची आणि वहिनी एकदम लाजली मला. वहिनी मला म्हणाली, भेटेल ना, तुम्ही पण देखणी आहात, तर तुम्हाला देखणी बायको भेटेलच नक्की. आम्ही दोघं आता एकमेकांची तारीफ करू लागलो. मी वहिनीची तारीफ करत होतो आणि वहिनी माझी तारीफ करत होती. मी तिथे 1 आठवडा होतो. आठवडा कसा गेला कळाले नाही.
आठवडाभर मी आणि रुपाली वहिनी खूप फ्रेंडली झालो होतो. नंतर मी माझ्या घरी आलो आणि येताना रुपाली वहिनीला माझा नंबर दिला. रुपाली वहिनी दुपारी मला फोन करायच्या आणि आमच्या खूप गप्पा चालत होत्या. मी बोलता बोलता एकदा असं काही बोललो की मी वहिनीला असं बोललो होतो. माझ्या तोंडून अचानकपणे निघालं की वहिनी, मला तुम्ही खूप आवडता आणि जणू काही तुमच्या प्रेमात पडलो असं वाटत आहे मला. माझं बोलणं ऐकून अचानक फोन कटला. मला वाटलं की रुपाली वहिनीला माझ्या बोलण्याचा राग आला, त्यामुळे त्यांनी फोन ठेवला आणि मला आता त्या कधीच बोलणार नाही असं वाटलं. मी विचार केला की एकदा फोन करून रुपाली वहिनीची माफी मागावी आणि परत असं नाही बोलणार सांगावं. मी रुपाली वहिनीला फोन लावणारच तर मला तिकडून रुपाली वहिनीचा फोन आला. मी फोन उचलला आणि रुपाली वहिनीला माफी मागायला बोलणार तर रुपाली वहिनी म्हणाली, भाऊजी, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही मला जे बोलले ते माझ्या मनात पण आहे तुमच्याबद्दल. मला तर सुखद धक्का बसला. अगोदर वहिनीने फोन कट केला होता कारण तिथे अमित आला होता. त्यामुळे माझ्या मनात जे होतं ते रुपाली वहिनीच्या मनात पण होतं. आमच्या नात्याने आता वेगळं वळण घेतलं होतं. मी परत मावशीच्या घरी गेलो आणि तिथे गेल्यावर मला कळाले की अमित 4-5 दिवसासाठी बाहेर गावी गेला आहे. घरी मावशी, काका आणि रुपाली वहिनी होते. मावशी मला म्हणाली, तू आता अमित येईपर्यंत थांब. शेतीमध्ये कोणीही जात नाही चक्कर टाकायला, तर तू आणि रुपाली दोघे जात जा अमित येईपर्यंत. रुपाली वहिनी आणि मी दुसऱ्या दिवशी शेतात गेलो. आता आम्ही मनमोकळेपणाने बोलू लागलो. आम्ही एवढे बेधुंद झालो होतो की केव्हा सायंकाळ झाली समजले नाही. पावसाचे दिवस होते. आभाळ एकदम गच्च भरून आले होते. आता थोडा अंधार पडला होता. आम्ही बाणावर आलो. मी आणि वहिनी घरी निघालो. तेवढ्यात जोरात पाऊस, वारा आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. शेतामध्ये एक छोटे फार्म हाऊस होते. आम्ही तिथे थांबलो. पाऊस कमी होत नव्हता, वाढतच चालला होता. मी आणि वहिनी आता अडकलो होतो. रात्र झाली. मला मावशीचा फोन आला. मी मावशीला सांगितले. फार्म हाऊसवर मी आणि वहिनी दोघे आणि रात्रीची वेळ. आम्ही अडकलो होतो शेतात पावसामुळे. मग आम्ही रात्रभर फार्म हाऊसवरच. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.